नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट आहे। धनंजय लोखंडेच्या मित्राचाही यामध्ये सहभाग असल्याची शक्यता आहे। सीबीआयने ओंकार शिंगोटेला ताब्यात घेतले। ओंकार शिंगोटे जुन्नरमधील आयुर्वेदिक डॉक्टर आहे। पुणे पोलिसांकडूनही शिंगोटेचा शोध सुरू होता। तपास यंत्रणांकडून कसून चौकशी या सगळ्या प्रकरणी सुरू आहे। तर धनंजय लोखंडेच्या मित्राचाही नीट पेपरफुटी प्रकरणात सहभाग असल्याची शक्यता सध्या वर्तवली जाते। ओंकार शिंगोटे जुन्नरमधील आयुर्वेदिक डॉक्टर आहे आणि याला सध्या याचा पुणे पोलिसांकडून शोध हा सुरू होता। तर धनंजय लोखंडेच्या मित्राचाही यामध्ये सहभाग असल्याची शक्यता आहे। सीबीआयने ओंकार शिंगोटेला अखेर ताब्यात घेतलेले आहे। या सगळ्या प्रकरणाचे धागेदोरे आता महाराष्ट्रात नेमके कुठपर्यंत पसरलेले आहेत हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। सीबीआयने या ओंकार शिंगोटेला सध्या ताब्यात घेतल्याची मोठी माहिती ही समोर येते। तर नीट पेपरफुटी प्रकरणात अतिशय महत्त्वाची ही अपडेट म्हणावी लागेल। नीट पेपरफुटी प्रकरणात धनंजय लोखंडे हा शुभम खैरनार सोबत असल्याची माहिती समोर आली। त्यानंतर धनंजय लोखंडेला अटक झाली। यानंतर आता धनंजय लोखंडेचा मित्रही या सगळ्यात सहभागी असल्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित यांच्याकडून। प्रीतम, सीबीआयने ओंकार शिंगोटेला ताब्यात घेतलंय। ओंकार शिंगोटेचा या सगळ्या प्रकरणात सहभाग असल्याची शक्यता आहे, काय अधिक माहिती? खरं तर ओंकार शिंगोटे हा जुन्नरच्या आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होता आणि त्या सगळ्यांनी पेपर फुगवण्यामध्ये त्याचा देखील हात आहे। कारण त्याने शुभम खैरनार धनंजय लोखंडेचा मित्र असून त्याने अनेक विद्यार्थ्यांना हा पेपर पोहोचवण्याचं काम आणि त्यातून जे काही आर्थिक रस होते ते देखील पोहोचवण्याचं काम केलं होतं। प्राथमिक तपासामध्ये उघड झालेलं आहे। आणखी त्याचा तपास सुरू आहे आणि सीबीआय निश्चित प्रीतम, त्यामुळे काय तपास होतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।